मुंबईतील घाटकोपर येथील काही सोसायट्यांमध्ये पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या. या विरोधात एक तरुण एकटाच समोर आला. प्रसाद वेद पाठक हे त्याचं नाव. प्रसाद वेद पाठकने सोसायटीमध्ये मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवर आक्षेप घेतला. त्याच्या भूमिकेनंतर अखेर जैन धर्मीय कुटुंबियांनी ती पट्टी हटवावी लागली आहे. आता त्या पट्टीवर लाल पिवळा रंग मारण्यात आलाय. प्रसाद वेद पाठकनं एकट्यानं वर्चस्व वादाविरोधात लढा दिला आणि तो जिंकला. हा वाद काय आहे आणि प्रसाद कसा जिंकला तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय माय महानगर लाईव्ह. मुंबईतील घाटकोपर विद्याविहार भागातील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये राहणारा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेद पाठक आणि सोसायटीतील जैन कुटुंबियांमधील पांढऱ्या पट्टीचा वाद जून 2026च्या पहिल्या आठवड्यात सोशल मीडियावरून सर्वांच्याच लक्षात आला. पांढरी पट्टी वाद नेमका काय होता? कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका जैन कुटुंबानं मुख्य रस्त्यापासून थेट त्यांच्या विंगच्या पायऱ्यांपर्यंत सोसायटीच्या आवारात म्हणजेच कॉमन एरियामध्ये जमिनीवर एक लांब लचक पांढरी पट्टी बांधली. या पांढऱ्या पट्टीचं कारण होतं, पावसाळ्यात पेवर ब्लॉक्सवर शेवाळ जमा होतं आणि ज्यामध्ये अनेक सूक्ष्म जीव असतात. चातुर्मासात येणाऱ्या जैन साधू साध्वींच्या पायाखाली हे जीव चिरडले जाऊ नयेत आणि त्यांच्या अहिंसेच्या नियमांचं पालन व्हावं म्हणून चालण्यासाठी हा पांढरा पट्टा मारण्यात आला होता. प्रसाद वेद पाठकने यावर आक्षेप घेत एक व्हिडिओ शेअर केला. मी बोलू तुमच्याशी. बोला ना. हा जो प्रश्न आहे ना, हां. हा फक्त पट्ट्याचा नाही आहे, हा धार्मिक भावना Yes. दुखावल्याचा आहे. हे तुम्हाला कळतंय का? बचपन से है यहाँ Yes, पे yes. सब जानता है. 25 साल से साध्वी लोग यहाँ पे आ रहे हैं. कभी कोई कुछ प्रॉब्लम नहीं है. हुआ. अभी ये क्यों किया है? अभी देखो आपने बोला है ना, तो मैंने इससे क्या वापस अभी मैसेज देता ऑन है? कैमरा क्या बोला आपको, ये हम लोग वी विल रिव्यू विद द आपके मैनेजिंग कमेटी में जो पार था वो आपने एग्जीक्यूट और किया था। और वो सोसायटीचा आवार हा सर्व रहिवाशांचा आहे. मराठी, गुजराती, ख्रिश्चन, उत्तर भारतीय असा सर्वांचा आहे. तिथे कोणाच्याही परवानगीशिवाय अशी कायमस्वरूपी धार्मिक चिन्ह किंवा पट्टी आखणं चुकीचं आहे. धार्मिक चालीरीती या आपापल्या घरात पाळाव्यात. सार्वजनिक किंवा सामायिक जागेत अशा गोष्टी करू नये. यामुळे सामाजिक तेढ निर्माण करू नये असंही त्यानं म्हटलं. त्याने तर्कसंगत मांडणी केली. उद्या जर प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या पद्धतीनुसार सामायिक जागेत रंगकाम करायचं ठरवलं किंवा आमचे धार्मिक सण उदाहरणार्थ गोंधळ, बळी देणं सार्वजनिक जागेत केलं तर चालेल का? हा वाद केवळ कायदेशीर किंवा अंतर्गत राहिला नाही तर त्याला मोठं स्वरूप आलं. प्रसादनं इशारा दिला की जर ही पट्टी हटवली नाही तर तो त्याच पांढऱ्या पट्टीवर खाली मांडी घालून बसेल आणि तिथे बसूनच मांसाहारी जेवण करेल. प्रसादनं हा प्रश्न उपस्थित केल्यावर काही घटकांनी त्याच्या सोशल मीडिया पेजेसवर मास रिपोर्टिंग करून त्याचा अकाउंट बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. तसेच त्याला धमक्या आल्याचाही आरोप केल्यामुळे त्याला पोलिसात दाद मागावी लागली आणि पोलीस तपासासाठी त्याच्या घरीही पोहोचले. प्रसादनं केवळ सोसायटीच नव्हे तर संपूर्ण घाटकोपरमधील फुटपाथवर जैन साधूंसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांचे व्हिडिओ समोर आणून प्रशासनाकडे प्रश्न उपस्थित केले. प्रसादने या वादात अत्यंत ठाम आणि आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अखेर सोसायटीतील जैन कुटुंबाला माघार घ्यावी लागली आणि हा वाद मिटला. यासाठी प्रसादनं कोणताही आकांडतांडव केला नाही, मारामारीची भाषा केली नाही, तर प्रसाद वेद पाठकने कायदेशीर आणि तार्किक बाजू मांडली. प्रसादने 5 जून रोजी सोसायटी कमिटीला अधिकृत पत्र पाठवून सार्वजनिक जागेमध्ये विद्रुपीकरण आणि धार्मिक चिन्हांकित करणं यावर कायदेशीर आक्षेप घेतला. सार्वजनिक जागा ही सर्वांची समान असते हा त्याचा मुद्दा कायद्याच्या चौकटीत अचूक होता. प्रसाद हा त्या जागेचा मूळ भूमिपुत्र असून त्याची 4थी पिढी तिथे राहत आहे. त्याच्या या भूमिकेला केवळ मराठी लोकांनीच नाही तर सोसायटीमधील ख्रिश्चन, उत्तर भारतीय आणि खुद्द जैन समाजातील काही सुजाण नागरिकांनीही पाठिंबा दिला. खऱ्या संतांना अशा VIP सुविधांची गरज नसते असं मत स्वतः जैन समुदायातील काहींनी मांडलं. हर चीज़ में लोचा है. अभी बम्बई की एक सोसाइटी के अंदर कुछ 5-6 जैन रहते हैं. उन लोगों ने सफ़ेद पट्टी खींच ली कि हमारे मुनि महाराज आते हैं, हमारे साध्वी आती हैं तो उनको तकलीफ़ होती है. मैं दावे के साथ बोल सकता हूँ आपको, एक भी जैन मुनि ने और साध्वी ने उनको ये करने के लिए नहीं कहा होगा. उन्होंने सोचे समझे बिगेड़ी वो कर दिया. अब वो बोल रहे हैं हम अगले साल हटा देंगे. भाई ऐसे नहीं होता है, ठीक है. सबको मिल के एक साथ रहना चाहिए. जब आप सोसाइटी में रहते हैं ना
तो वहाँ के कुछ कानून कायदे हैं। नहीं तो बम्बई में अपना घर बना लीजिए अलग से, वहाँ जितनी पट्टियाँ बनानी है पट्टियाँ बनाते रहिए आप लोगों को। कल तो आप बोलोगे हमारे को मच्छी की बदबू आ रही है, हमारी साध्वी आ रही है आज, तो कोई भी सोसाइटी में मच्छी नहीं बनाएगा क्योंकि मच्छी की बदबू आएगी। कल तो आप ये सब भी करने लग जाएंगे। तो कोई भी साध्वी ने और कोई भी मुनि महाराज ने ये नहीं कहा है, और अगर कहा है तो वो साध्वी और मुनि महाराज हैं ही नहीं। इससे पहले ये आप लोग बक बक करो, मैं 57 साल का जैन हूँ, ठीक है। अखेर पांढऱ्या पट्टीचा निकाल लावण्यात आला। वाद वाढल्यानंतर आणि पोलिसांची एंट्री झाल्यानंतर जैन कुटुंबानं आणि सोसायटीनं सामोपचाराची भूमिका घेतली। त्यांनी मान्य केलं की कोणाच्या भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता। अखेर त्या वादग्रस्त पांढऱ्या पट्टीवर लाल आणि पिवळा रंग देऊन ती पट्टी पूर्णपणे पुसून टाकण्यात आली। प्रसादने स्वतः सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत त्या पट्टीवर रंगकाम झाल्याचं दाखवलं आणि आता माझ्याकडून वाद मिटलाय, हा विषय संपला असं सांगत प्रकरणावर पडदा टाकला। अशा प्रकारे सामाजिक जागृती आणि कायदेशीर आक्षेप घेत प्रसादनं आपली जागा पूर्ववत करून हा लढा जिंकला। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।